हातकणंगले तालुक्यातील अंबप गावात विषबाधेमुळे तब्बल 20 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अंबप गावच्या पश्चिमेस असलेल्या इंडस्ट्रियल पार्कच्या माळावर सतीश सर्जेराव हिरवे यांच्या मेंढ्या गेल्या होत्या। 2 दिवसांपासून त्या ठिकाणी चरत होत्या। बुधवारी सायंकाळी त्या मेंढ्या शेतकरी अशोक माने यांच्या शेतात थांबवण्यात आल्या होत्या। मात्र गुरुवारी सकाळी अचानक मेंढ्यांचे पोट फुगू लागल्याने मेंढपाळ सतीश हिरवे यांनी तातडीने स्थानिक डॉक्टरांना बोलावलं। काही वेळातच 5 मेंढ्यांचा मृत्यू झाला। परिस्थिती गंभीर होताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं, मात्र तोपर्यंत तब्बल 20 मेंढ्यांचा मृत्यू झाला होता। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना 40 वर मेंढ्या वाचवण्यात यश आलं। घटनास्थळी सरपंच दीप्ती माने, उपसरपंच आसिफ मुल्ला, पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य व तलाठी उपस्थित होते। सायंकाळी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रवीण नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मृत मेंढ्यांचे पोस्टमार्टम करून नमुने तपासणीसाठी पाठवले। अंबपमधील या घटनेमुळे शेतकरी आणि मेंढपाळांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। विषबाधेचं नेमकं कारण काय याचा शोध पशुवैद्यकीय विभाग घेत आहे। दरम्यान विषबाधित मृत बकरी हातकणंगले तालुक्यातील वाठार आणि अमृतनगर फाटा येथे मटण विक्रेत्या व्यापाऱ्यांच्याकडून मटण विक्रीसाठी उपलब्ध केल्या गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मटण विक्रीच्या दुकानातील त्या विषबाधित मृत बकऱ्या वडगाव पोलिसांनी ताब्यात घेत तात्काळ कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी दिली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका कोल्हापूर, मोहिते सुझुकी उद्यमनगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा।